Welcome to my channel Deepa's Education Adda. My name is Deepa Pawar. Good morning everyone. How is it going? I have got new topic electrostatics with you today. Let us begin our lesson now. Is everybody ready to start? वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरसाठीचे 26 व्हिडिओ तयार केले आणि तुम्ही ते पाहिलेत. वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर आज जो आपल्याला चॅप्टर शिकायला घ्यायचा आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. या सेम हेडिंगखाली आपण 11वीमध्ये सुद्धा काही कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. 11वीमध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हाच चॅप्टर स्टडी केलेला आहे. 11वीमध्ये या चॅप्टरमध्ये जे काही स्टडी केलं होतं आपण ते असं होतं की इलेक्ट्रिक चार्ज, क्वांटायझेशन ऑफ चार्ज, फोर्स बिटवीन चार्जेस, कुलम्स लॉ आपण स्टडी केला होता 11वीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरमध्ये. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय ते आपण पाहिलं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस आपण स्टडी केलं होतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ते आपण पाहिलं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज इन ए मटेरियल मीडियम. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ रिप्रेझेंट करण्यासाठी वापरण्यात येणारी जी क्वांटिटी आहे तिला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हटलं जातं. कॅपिटल ईने ती रिप्रेझेंट केली जाते. तर ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठीचं इक्वेशनसुद्धा आपण 11वीमध्ये मिळवलं आहे. इलेक्ट्रिक फील्डचे 2 टाईप आपण पाहिले, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आणि या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आपण स्टडी केल्या. त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स, गॉसेस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक आपण बघितला. इलेक्ट्रिक डायपोल, कपल ॲक्टिंग ऑन ॲन इलेक्ट्रिक डायपोल इन ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ते आपण पाहिलं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल आपण स्टडी केलं. चार्जेसचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन कसं होतं सरफेसवर तेही आपण पाहिलं. त्याच्या अकॉर्डिंगली 3 टाईपच्या डेन्सिटीज आपण स्टडी केल्या. पहिली होती लिनियर चार्ज डेन्सिटी, दुसरी सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तिसरी होती व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी रिप्रेझेंट केली होती लॅम्बडाने. आपण तिची डेफिनेशन अशी केली की चार्ज पर युनिट लेंथ इज नथिंग बट लिनियर चार्ज डेन्सिटी. SI युनिट आपण लिहिलं कूलम पर मीटर. त्यानंतर सरफेस चार्ज डेन्सिटी जी सिग्मा या लेटरने रिप्रेझेंट केली गेली. डेफिनेशन अशी होती चार्ज पर युनिट एरिया म्हणजे Q/A. आपण SI युनिट दिलं कूलम पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी की जी रो या लेटरने रिप्रेझेंट केली. फॉर्म्युला लिहिला Q/V म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज आपण कॅलिब्रेट करतो आहे कूलममध्ये आणि व्हॉल्यूमसाठी मीटर क्यूब म्हणून व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचं SI युनिट झालं होतं कूलम पर मीटर क्यूब. हे खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे लहान मोठे कॉन्सेप्ट आपण 11वीमध्ये क्लिअर करून घेतले. 12वीमधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरला सुरुवात होते गॉसेस लॉच्या ॲप्लिकेशनने. म्हणजे आता प्रामुख्याने जर मला काही आठवायचं असेल किंवा जर काही रिवाईज करायचं असेल तर ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, गॉसेस लॉ, कुलम्स लॉचा वापर करून गॉसेस लॉचा प्रूफ, ह्यासारखे काही जे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत ते मी आज तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करून देणार आहेत की ज्यावेळेस आपण 12वीमधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर शिकायला सुरुवात करणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर शिकतोय म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ॲट रेस्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आपण म्हणतो की कंडक्टरच्या एका एंडपासून कंडक्टरच्या दुसऱ्या एंडकडं चार्ज फ्लो होतो. म्हणजे आपल्याला ज्या चार्जचं इंट्रोडक्शन आहे तो चार्ज मूव्ह होणार आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये जो शिकणार आहोत तो किंवा जो 11वीमध्ये शिकलेलो आहोत ना तो. पण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये जो चार्ज, ज्या चार्जबद्दल आपण बोलणार आहोत किंवा बोलतो तो चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एबल नाही, म्हणजे तो हलत नाही. तो चार्ज रेस्टला आहे आणि अशा रेस्टला असलेल्या चार्जेसवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस, त्या चार्जनं तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड, त्या चार्जचं पोटेन्शियल, अशा गोष्टींशी संबंधित
ज्या फील्डमध्ये अभ्यास केला जातो ते काय असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक असेल. द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ॲट रेस्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. रेस्टला असलेल्या चार्जेसचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला, फिजिक्सच्या त्या ब्रांचला आपण म्हणतोय इलेक्ट्रोस्टॅटिक्स. द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with study of stationary electric charges is called electrostatics. बघा, स्टॅटिक्स मीन्स ॲट रेस्ट पोझिशन, म्हणजे आपल्याला अशा चार्जचा अभ्यास करायचा आहे की जो रेस्ट पोझिशनला आहे किंवा जो चार्ज स्टेशनरी आहे. फिजिक्सच्या ज्या ब्रांचमध्ये अशा चार्जचा अभ्यास होईल ते काय झालं तर इलेक्ट्रोस्टॅटिक झालं. ठीक आहे. मग आता आपल्याला माहीत असावं लागेल की या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड, ह्या युनिवर्समध्ये लहानात लहान गोष्ट, मोठ्यात मोठी गोष्ट, प्रत्येक एका वस्तूला स्वतःचं अस्तित्व आहे, प्रत्येक एका गोष्टीला स्वतःचं अस्तित्व आहे. हा चार्ज जरी लहान असेल, साध्या डोळ्यांना दिसत नसेल, तरीही याला त्याचा एक्झिस्टन्स असेल, म्हणजे या चार्जला स्वतःचं अस्तित्व असेल. तर हे अस्तित्व आपल्याला जाणवतं कसं तर या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डमुळं. काय असतं हे इलेक्ट्रिक फील्ड? चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? द स्पेस अराउंड ॲन इलेक्ट्रिक चार्ज इन विच अनादर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रिक फील्ड. बघा, मी इथं बोर्डवर लिहिलं आहे, द स्पेस मोकळी जागा आहे. कशाच्या भोवतीची? कशा भोवती असलेली? अराउंड ॲन इलेक्ट्रिक चार्ज, एका इलेक्ट्रिक चार्जच्या भोवती असलेली मोकळी जागा आहे, फ्री स्पेस आहे. त्याच्यामध्ये काय होईल? इन विच अनादर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स, की ज्या मोकळ्या जागेमध्ये जर दुसऱ्या चार्जने येण्याचा प्रयत्न केला तर तो चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करेल. आणि मग या मोकळ्या जागेला, या फ्री स्पेसला तुम्ही काय म्हणाल तर इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दॅट चार्ज. बघा, आता मी इथं समजावून सांगते तुम्हाला की एक चार्ज आहे क्यू, आपण असं म्हणूयात की पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस क्यू. तर इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणायचं आहे? या चार्जच्या भोवती असलेली जागा, की ज्या फ्री स्पेसमध्ये जर दुसऱ्या एका चार्जने येण्याचा प्रयत्न केला तर त्या चार्जला फोर्स एक्सपिरियन्स होईल. बघा, कुलम्स लॉ तुम्ही शिकलाय 11वीमध्ये, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हा फोर्स दोन प्रकारचा असू शकतो. एक तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा हा काय असेल? फोर्स ऑफ रिपल्शन असेल. बघा, ही आपली एक सिस्टीम आहे. सिस्टीम म्हणजे एक चार्ज आहे की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यांनी सराउंडिंग स्पेसला काय तयार केलं आहे? त्याचं इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं. इलेक्ट्रिक फील्डला जर मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगायचं असेल तर आपण असं म्हणूयात की त्या चार्जचं अस्तित्व आहे किंवा त्याचा प्रभाव आहे. या चार्जचा प्रभाव कुठंपर्यंत जास्त आहे? इथंपर्यंत जास्त आहे. म्हणजे हे त्या चार्जचं काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आहे. इथंपर्यंत त्याचा प्रभाव जास्त असणार आहे. मग बघा, बाहेरच्या सिस्टीममधून, दुसऱ्या कुठल्या तरी एका सिस्टीममधून एक चार्ज, हा मी म्हणते की हा प्लस Q1 आहे, तर हा चार्ज इथं येण्याचा प्रयत्न करतोय, ह्या मोकळ्या जागेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. तर मग तुम्हाला माहिती आहे की हा चार्ज त्याला इकडे येऊ देणार नाही. हा त्याच्यावरती काय करेल तर फोर्स एक्झर्ट करेल. आणि हा फोर्स कसा असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल. का तर हे दोन्ही चार्ज कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. जर हाच चार्ज मी निगेटिव्ह घेतला असता, -Q1 असता, तर याचा अर्थ Q आणि Q1 मध्ये जो फोर्स असता तो काय असता? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असता. म्हणजे कोणताही चार्ज या चार्जने तयार केलेल्या फ्री स्पेसमध्ये, या चार्जच्या आजूबाजूला असलेल्या जागेमध्ये जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर हा चार्ज प्लस Q चार्ज त्या बाहेरून येणाऱ्या चार्जवरती फोर्स एक्झर्ट करतो आणि हा चार्ज तो फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्याला असं वाटतं की या चार्जकडून आपण ढकलले जातोय किंवा ओढले जातोय. आणि ह्या ज्या जागेमध्ये होतं, म्हणजे इथं जे होतं त्याला आपण म्हणायचं ते या चार्जने तयार केलेलं काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे. द स्पेस अराउंड ॲन इलेक्ट्रिक चार्ज इन विच अनादर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रिक फील्ड. ते ह्या चार्जने तयार केलेलं काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड असेल, की ज्या फील्डमध्ये त्या चार्जच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेमध्ये दुसऱ्या चार्जला काय एक्झर्ट होईल
एक्झर्ट केला जाईल तर फोर्स एक्झर्ट केला जाईल, किंवा हा चार्ज काय एक्सपिरियन्स करेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. आलं. अगदी साधीशी कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड. प्रत्येक एक चार्ज तो मूव्ह होणारा असू देत किंवा तो रेस्ट पोझिशनला असू देत, दोन्ही सिच्युएशनमध्ये त्या चार्जेसच्या आजूबाजूला काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेलच. कारण ते इलेक्ट्रिक फील्डमध्ये म्हणजे त्या चार्जचं अस्तित्व आहे, त्याचा एक्झिस्टन्स आहे, त्याचा तेवढ्या मोकळ्या जागेमध्ये असलेला प्रभाव आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरमध्ये चार्ज रेस्ट पोझिशनला आहे, जरी तो आपल्याला दिसला नाही तरीही असं होत नाही की त्याला त्याचा एक्झिस्टन्स नाही किंवा त्याला त्याचं अस्तित्व नाही. तर हा चार्ज सराउंडिंग स्पेसला इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो की ज्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये दुसरा एखादा चार्ज एंटर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केला जाईल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केला जाईल. आली का लक्षात तुमच्या? अतिशय साधीशी कॉन्सेप्ट होती. आत्ता आपण बघूयात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी की जी ई बारने रिप्रेझेंट केली जाते. बार आहे म्हणजे अर्थातच ती काय असणार आहे, व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे. तर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी डिफाईन केली जाते. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन्ड ॲज द फोर्स ॲक्टिंग ऑन ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ॲट दॅट पॉइंट. इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे चार्जच्या आजूबाजूला तयारच असलेली ती मोकळी जागा की जिच्यामध्ये त्या चार्जने स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं आहे. त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठल्याही एका पॉईंटपाशी तुम्ही एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस करत असाल तर त्या चार्जवर एक्झर्ट केला गेलेला फोर्स म्हणजे काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल. आपण लिहिणार कशी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी? ई इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज. बघा, एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज की जो इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला गेला, एका चार्जनं तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेला. आता तुम्हाला सांगितलं मी की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे, तर त्या बाहेरच्या सिस्टीममधून आलेल्या चार्जवरती एक्झर्ट होणारा फोर्स आहे. मग किती फोर्स एक्झर्ट झाला त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जवर इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड असं आपण म्हणू शकत नाही की एका चार्जने जास्त इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं किंवा कमी इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं. कमी जास्त शब्दांना सायन्समध्ये काही महत्त्व नाही. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट सांगावं लागेल की त्या चार्जने सराउंडिंग स्पेसला किती इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं आहे. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस एका व्हेक्टरच्या मदतीने रिप्रेझेंट केलं जातं त्यावेळेस त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी की जी आपण कॅपिटल ई बारने रिप्रेझेंट करतो. मग बघा, ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. फोर्स आपण मोजणार, कॅलिब्रेट करणार न्यूटनमध्ये, चार्ज कुलममध्ये, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं एसआय युनिट काय झालं, न्यूटन पर कुलम. किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्ट पर मीटरमध्ये सुद्धा कॅलिब्रेट केली जाते, मोजली जाते. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एफ अपॉन क्यू. आत्ता बघूयात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज डिफाईन्ड ॲज द पाथ along which a free positive charge moves when placed in an electric field. बघा, पॉझिटिव्ह चार्जने मूव्ह होण्याचा रस्ता म्हणजे काय तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बरं, हे चार्ज स्वतःहून मूव्ह होतील का? नाही. हे फक्त अशा सिच्युएशनमध्ये मूव्ह होणार आहेत ज्यावेळेस हा चार्ज कुठं प्लेस केला जाणार आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला जाणार आहे. मग बघा, जर एखादा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर मूव्ह होईल तर तो ज्या रस्त्याने जाईल, तो ज्या पाथने जाईल, तो पाथ म्हणजे काय असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. कळलं तुम्हाला? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज डिफाईन्ड ॲज द पाथ अलॉंग विच ए फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव्स वेन प्लेस्ड इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे जर मला कोणी विचारले की ह्यांची डायरेक्शन काय असेल तर मी नेहमीच म्हणेल की इलेक्ट्रिक फील्डच्याच दिशेने काय असणार आहेत, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार आहे, पॉझिटिव्ह चार्जकडून निगेटिव्ह चार्जकडं. म्हणजे याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्ससुद्धा नेहमीच
पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतील आणि एंड कुठं होतील तर निगेटिव्ह चार्जपाशी. ठीक आहे. आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स 11वीमध्ये शिकलो होतो. बघा तुम्हाला थोडं थोडं आठवायला लागलं असेल. परत एकदा सांगते. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज डिफाइंड ॲज द पाथ अलॉंग विच ए फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव्स वेन प्लेस्ड इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता बघूयात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. Electric potential at a point in electric field is defined as the amount of work is done to bringing a unit positive charge from infinity to that point against the direction of electric field intensity. म्हणजे या डेफिनेशनवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली असेल की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या विरोधात केलं गेलेलं काम म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलमुळं होतं काय बघा, ह्या डायग्रामवरून तुम्हाला पटकन समजेल. हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस क्यू चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे याच्या आजूबाजूला काय असेल बरं, या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड असेल. ठीक आहे. तर या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठंही, इलेक्ट्रिक फील्डमध्येच घ्यायचा फक्त, कुठंही घेतला तरी चालेल. तर या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मी हा पी पॉईंट कन्सिडर केला. ठीक आहे. हा पी पॉईंट कशामध्ये आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. कुणी तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड आहे, या पॉझिटिव्ह क्यू चार्जने, प्लस क्यू चार्जने तयार केलेलं ते इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्जपासून निघते आणि कुठं जाते तर निगेटिव्ह चार्जकडे जाते. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड्स पॉईंट पी ही अशी असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी चाललेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जो कुठला चार्ज येईल त्या चार्जवर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या दिशेने फोर्स एक्झर्ट करेल. ठीक आहे. मग बघा इथं एक क्यू नॉट इतका चार्ज आपण घेतला, एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तुम्हाला जर एवढं सगळं म्हणायचं नसेल युनिट पॉझिटिव्ह चार्ज, तर तुम्ही याला टेस्ट चार्ज असं सुद्धा म्हणू शकता. बघा या प्लस क्यू चार्जपासून ह्या क्यू नॉट चार्जचं म्हणजे ह्या टेस्ट चार्जचं डिस्टन्स आहे इन्फिनिटी. मग आपल्याला करायचं काय असतं, इन्फिनिटी इतक्या अंतरावरून हा क्यू नॉट चार्ज या पॉईंट पी पाशी घेऊन यावा लागतो. ठीक आहे. मग इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरून हा चार्ज मी पी पाशी आणते. म्हणजे याचा अर्थ मी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या विरोधात काम करते. क्यू नॉट हा चार्ज कुठं आणण्यासाठी तर पॉईंट पी पाशी आणण्यासाठी. येतं आहे का लक्षात. बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी आहे, या चार्जने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने चाललंय, पॉईंट पी कडे चाललंय. म्हणजे इथं जो कोणता चार्ज असेल त्याच्यावरती काय केला जाईल तर फोर्स एक्झर्ट केला जाईल. पण त्या फोर्सला न जुमानता म्हणजे त्या फोर्सच्या विरोधात, म्हणजेच ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या विरोधात आपल्याला हा क्यू नॉट टेस्ट चार्ज कुठं घेऊन यायचा आहे तर पॉईंट पी पाशी घेऊन यायचा आहे. बघा मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाला म्हणायचं तर हा क्यू नॉट चार्ज पॉईंट पी पाशी घेऊन येण्यासाठी जे काम केलं गेलं, जे वर्क डन झालं, ते वर्क डन म्हणजे काय असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल. ठीक आहे. म्हणजे बघा हा क्यू नॉट पी पॉईंट पाशी आणण्यासाठी, पण कसा आणायचा तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या विरुद्ध दिशेने आणायचा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या दिशेने आणि तुम्हाला चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या विरोधात जाऊन कुठे घेऊन यायचा आहे, पॉईंट पी पाशी घेऊन यायचा आहे. मग विरोधात जर करायचं असेल तुम्हाला तर ते काम होईल, ते वर्क डन होईल आणि त्या वर्क डनला तुम्ही काय म्हणाल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणाल. मग ते लिहिलं कसं जाईल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल व्हीने. कॅपिटल व्ही इक्वल टू W/Q. ठीक आहे. वर्क डन टू ब्रिंगिंग ए चार्ज क्यू नॉट, याला क्यू नॉट म्हणू शकता तुम्ही, क्यू नॉट फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट. ठीक आहे. म्हणजे पॉईंट पी पाशी इन्फिनिटी इतक्या अंतरावरून क्यू नॉटला घेऊन येण्यासाठी जे काम झालं ते म्हणजे काय असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल. वर्क डन कशामध्ये कॅलिब्रेट करायचं, जूलमध्ये. चार्ज कशामध्ये मोजतोय, कूलममध्ये. म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा एस आय युनिट आपण लिहित होतो जूल पर कूलम, किंवा याला पॉप्युलरली व्होल्ट सुद्धा म्हटलं जातं, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एस आय युनिट आपण व्होल्ट सुद्धा लिहितो.
कळलं तुम्हाला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होतं? V इक्वल टू W/Q0. बघा, इलेक्ट्रिक फ्लक्सबद्दल बोलूयात आता आपण. इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच आहेत, पण मग यांना इलेक्ट्रिक फ्लक्स कधी म्हणायचे? द टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू ए गिव्हन सरफेस एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. बघा, टोटल नंबर्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, एकूण संख्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची पास होणारी कशामधून? तर एका सरफेस एरियामधून पास होणारे. पण मग इथं कंडिशन आहे, तो सरफेस एरियामधून त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सनी कसं पास व्हायचं आहे? तर परपॅन्डिक्युलरली किंवा नॉर्मली पास व्हायचं आहे. बघा, इथं डस्टर आहे माझ्याकडं, डस्टर आहे, हा त्या डस्टरचा सरफेस एरिया आहे हा, ठीक आहे. आणि हा पेन आहे माझ्या हातामध्ये, याला थोड्या वेळापुरतं म्हणूयात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, ठीक आहे. मग बघा, हा सरफेस असा पकडते, या सरफेसला ह्या पास होणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला कशा दिसतात? आहे तर पॅरलल, ठीक आहे. मग यांना इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं का? नाही. तर हा सरफेस एरिया बघा असा, आणि यातून आता ह्या पास होणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला तुम्ही काय म्हणायचं? तर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं, ठीक आहे. खूप साऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतील, पण ह्या सरफेस एरियामधून किती गेली? तर ही एकच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास झाली. तर ही एक इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स तर असेल, पण मग तुम्ही हिला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं का? तर ही या सरफेस एरियामधून कशी पास होतीये? परपॅन्डिक्युलरली पास होते किंवा नॉर्मली पास होते, ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सलाच इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचे ज्यावेळेस ती एखाद्या सरफेस एरियामधून कशी पास होत असेल? नॉर्मली पास होत असेल किंवा परपॅन्डिक्युलरली पास होत असेल. द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू ए गिव्हन सरफेस एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. राहील ना लक्षात? इलेक्ट्रिक फ्लक्स d∅ साठी जर मी फॉर्म्युला लिहिला तर मला असा लिहिता येईल, इलेक्ट्रिक फ्लक्स d∅ इक्वल टू इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. इथं मी d∅ का लिहिलंय? तर एका छोट्या सरफेस एरियामधून, खूप मोठा सरफेस एरिया नाही आहे किंवा तो टोटल सरफेस एरिया नाही आहे, स्मॉल सरफेस एरिया आहे म्हणून इथं ds लिहिलं आहे. तर ह्या स्मॉल सरफेस एरियामधून नॉर्मली पास होणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्ससुद्धा स्मॉल असतील, म्हणजे मॅग्नेट्यूडने कमी असतील, म्हणून त्यांना मी रिप्रेझेंट करते d∅ने, ठीक आहे. मग d∅ इक्वल टू इंटेन्सिटीला लिहिलं मी E cos θ. E ऐवजी E cos θ असा कॉम्पोनंट का लिहिला गेला आहे सांगते तुम्हाला मी. आधी d∅ इक्वल टू इंटेन्सिटीसाठी मी लिहिला E cos θ मल्टिप्लाइड बाय एरिया, काय स्मॉल एरिया ds, ठीक आहे. देअरफॉर d∅ इक्वल टू E ds इंटू कॉस ऑफ θ. हा θ अँगल असेल कुणामधला? तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमधला आणि सरफेस एरियामधला, की जो नेहमीच काय असेल? 0 असेल, ऑलवेज 0 असणार आहे तो. आणि हा 0 आहे म्हणजे कॉस 0 काय असणार आहे? 1 असणार आहे, म्हणून ही टर्म निघूनच जाईल, ठीक आहे. मग शिल्लक काय राहील? E बार डॉट ds बार, d∅ इक्वल टू E बार डॉट ds बार. मग एखाद्या सरफेसमधून पास होणारी टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सचे मॅग्नेट्यूड जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला इकडं इंटिग्रेशन करावं लागणार आहे. मग मी केलं इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस E बार डॉट ds बार. आलंय लक्षात तुमच्या? इलेक्ट्रिक फ्लक्स φ इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस E बार डॉट ds बार. हे काय आहे तुम्हाला मी गॉस थिअरम किंवा गॉसेस लॉ शिकवत असताना सांगणारच आहे. आधी आपण बघूया E cos θ हा कॉम्पोनंट का लिहिला गेला. बघा, एक इरेग्युलर इन शेप असलेला असा एक सरफेस आहे. या सरफेसच्या आतमध्ये एक चार्ज आहे, म्हणजे या सरफेसने एक चार्ज एनक्लोज्ड केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये एक चार्ज आहे. आपण थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करूया की तो चार्ज आहे
पॉझिटिव्ह प्लस क्यू. ठीक आहे. मग इथं या सरफेसवर कुठंही मी एक छोटासा स्मॉल सरफेस कन्सिडर करते, त्याला मी म्हणते DS. या स्मॉल सरफेसपाशी जर मी एक एरिया व्हेक्टर ड्रॉ केला तर त्या एरिया व्हेक्टरला मी रिप्रेझेंट करेल DS बारने. एरिया व्हेक्टर हा नेहमीच त्या स्मॉल सरफेसला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर असतो. लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सांगते बघा. एरिया व्हेक्टर की जो आपण इथं या डायग्राममध्ये DS बारने रिप्रेझेंट करतोय, तो त्या सरफेसला, त्या स्मॉल सरफेसला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर आहे की ज्याला आपण एरिया व्हेक्टर असं म्हणतो. आणि हा नेहमीच कसा असेल तर त्या क्लोज्ड सरफेसच्या बाहेरच्या बाजूला ड्रॉ केलेला असेल. म्हणजे त्याची डिरेक्शन ही कशी असेल तर बाहेरच्या बाजूला जाणारी असेल, त्या सरफेसकडे येणारे नाही, त्या सरफेसपासून दूर जाणारी असेल. ठीक आहे. आणि त्या सरफेसला हा व्हेक्टर कसा असेल तर परपॅन्डिक्युलर असेल. ठीक आहे. बघा आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतील आणि एंड कुठं होतील निगेटिव्ह चार्जपाशी. म्हणजे जर मी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इथे या क्लोज्ड सरफेसच्या केसमध्ये मला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणावं लागेल, किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही कशी असणार आहे तर ह्या चार्जपासून पुढं निघणारी असेल, चार्जपासून दूर जाणारी असेल. म्हणजे ह्या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही या दिशेने जाणारी असेल. ठीक आहे. मग आता होतंय काय, इथं डायग्राममध्ये दिसतंय मला की DS व्हेक्टरसुद्धा बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे एरिया व्हेक्टर काय आहे तर बाहेरच्या बाजूला ड्रॉ केलेला आहे. सरफेसला कसा आहे परपॅन्डिक्युलर आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसुद्धा कशी आहे तर त्याच दिशेने बाहेर जाणारी आहे. जर ह्या DS आणि E मधला अँगल मी बघितला तर तुम्हाला दिसतंय की हा अँगल किती आहे तर 0 डिग्री आहे. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्ससाठीचा फॉर्म्युला आपण लिहिला, त्याच्यामध्ये मी म्हटलं की कॉस थिटा हा काय आहे तर अँगल आहे. कोणामधला तर E मधला आणि DS मधला. आणि कॉस थिटा हा पॅरामीटर का घ्यायचा आहे, कॉस थिटा हा कॉम्पोनंट का घ्यायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन देते. बघा की इलेक्ट्रिक फ्लक्ससाठीचा फॉर्म्युला लिहिला फाय इज इक्वल टू E इंटू DS असा लिहिला असता नुसता तरी चालला असता, पण मी इथं Eचा कोणता कॉम्पोनंट घेतला E कॉस थिटा इंटू DS. आणि थिटा हा अँगल कुणामधला असणार आहे तर E मधला आणि DS मधला. E मधला आणि DS मधला की जो तुम्हाला इथे दिसतोय की ते आहे 0 डिग्री आहे. इथं हे असं लिहिण्याऐवजी मी असं सुद्धा लिहू शकते फाय इक्वल टू E आणि DSचा जो कॉम्पोनंट मी लिहिते तो लिहिला DS कॉस ऑफ थिटा. इथं सुद्धा थिटा अँगल कुणामधला असणार आहे तर E मधला आणि DS मधला की जो ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतोय तो नेहमीच किती असेल तर 0 डिग्री असेल. कारण या चार्जने इथं तयार केलं, समजा इथं एक सरफेस एरिया आहे, हा याला DS म्हणूयात. तो ह्या सरफेस एरियाला DS वेक्टर कसा असेल परपेंडिक्युलर असेल आणि बाहेरच्या दिशेने जाणारा असेल. म्हणजे हा असेल DS बार. आणि या पॉईंटला तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही अशी. म्हणजे ह्या क्लोज्ड सरफेसवरती कुठंही जरी तुम्ही DS कन्सिडर करत असाल, एरिया व्हेक्टर कन्सिडर करत असाल आणि त्या सरफेस एरियापाशी या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला असं दिसेल की E आणि DS हे काय आहेत तर एकाच दिशेने जाणारे आहेत. ते एकमेकांच्याच दिशेने जातात. म्हणजे ते एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. म्हणून त्यांच्यामधला अँगल किती आहे 0 डिग्री आहे. ठीक आहे. मग हे आपल्याला पडताळून बघायचं आहे की ते तसं असताना आपल्याला जो कॉम्पोनंट घ्यावा लागतोय तो आहे E कॉस थिटा. आणि हा E कॉस थिटा किंवा DS कॉस थिटा कसा ॲपियर होतोय मी सांगते तुम्हाला. बघा ही डायग्राम बघा हा तो DS आहे, एरिया व्हेक्टर आहे, बाहेरच्या बाजूला निघेल. ठीक आहे. प्रत्येक वेळेस असं नसेल की या सरफेस बरोबर, या स्मॉल सरफेस बरोबर ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीने केलेला अँगल काय आहे तर 0 डिग्री आहे. आपण एक अशी केस कन्सिडर करूयात की DS मध्ये आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये 0 अँगल नाही आहे, तर तो काय आहे थिटा आहे. म्हणजे काहीतरी असेल 10 डिग्री असेल, 20 डिग्री असेल, 30 डिग्री असेल, 0 नसेल तो काहीतरी अँगल असेल. कुणामध्ये DS मध्ये आणि E मध्ये. ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला 2 कॉम्पोनंटमध्ये मी रिझॉल्व केलं. ठीक आहे. एकाला मी म्हणते E साइन थिटा आणि दुसऱ्या कॉम्पोनंटला मी रिप्रेझेंट करते E कॉस थिटाने. आता बघा ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की DS म्हणजे एरिया व्हेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे काय आहेत तर एकाच रेषेत आहेत, एकाच दिशेने हे दोन्हीही कॉम्पोनंट तुम्हाला दिसत आहेत.
तर इथं बघा, हा ई कॉस थिटा आणि डी एस हे तुम्हाला कसे दिसत आहेत तर पॅरलल दिसत आहेत, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांमधला जर कोणी मला अँगल लिहायला सांगितलं तर तुम्ही लिहून टाकणार थिटा इक्वल टू किती आहे तर 0 डिग्री आहे, बरोबर आहे. किंवा इथं मी ईला रिझॉल्व केलं, ई कॉस थिटामध्ये आणि ई साईन थिटामध्ये. तेच जर मी डी एसला रिझॉल्व केलं असतं तर बघा इथं खालची डायग्राम, हा आहे डी एस म्हणजे तुमचा एरिया व्हेक्टर, हा आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिप्रेझेंट करणारा ई बार व्हेक्टर, आणि ह्या डी एसमध्ये आणि ह्या ई मधला जो अँगल आहे तो काय आहे तर थिटा. ठीक आहे. आता ह्या एरिया व्हेक्टरला मी रिझॉल्व करते दोन कॉम्पोनंटमध्ये. ह्या पहिल्या डायग्राममध्ये मी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला रिझॉल्व केलं होतं, ई साईन थिटा आणि ई कॉस थिटा. त्याच्याऐवजी आता मी काय करते तर डी एसला रिझॉल्व करते. बघा, एक कॉम्पोनंट तयार झाला डी एस साईन थिटा आणि दुसरा कॉम्पोनंट तयार झाला डी एस कॉस थिटा. इथं सुद्धा तुम्हाला दिसेल बघा, हा डी एस कॉस थिटा आणि हा ई हे एकमेकांना कसे आहेत तर पॅरलल आहेत. बघा दिसतात आहे का तुम्हाला, बघा हा ह्याला काय आहे तर पॅरलल आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जे मी लिहिलेलं आहे फाय इक्वल टू ई कॉस थिटा, हे बघा हा ई कॉस थिटा इंटू डी एस, याही सिच्युएशनमध्ये थिटा काय राहील तर 0 डिग्री राहील आणि हा कॉस 0 काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे फायसाठीचा फॉर्म्युला काय तयार होईल ई इंटू डी एस. आणि ह्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा की जिथं मी डी एसला रिझॉल्व केलेलं आहे, डी एस कॉस थिटा इथं मी घेते, तर इथं सुद्धा हा डी एसचे दोन कॉम्पोनंट, त्यातला हा डी एस कॉस थिटा आणि हा ई, हे दोघंही कसे एकमेकांना पॅरलल राहतील. म्हणजे पुन्हा इथं थिटा काय येऊन जाईल तर 0 येऊन जाईल, म्हणून कॉस 0 काय होईल 1. म्हणजे इथं फायसाठीचा जर मी फॉर्म्युला लिहिला तर तो काय येणार आहे तर ई डॉट डी एस. म्हणजे इथं सुद्धा लिहिला तर ई डॉट ई डी एस आणि इथं जरी लिहित असेल तरी ई डॉट डी एस. याचा अर्थ असा, डी एस कॉस थिटा इज ऑलवेज बी इन द डायरेक्शन ऑफ ई बार. हा डी एस कॉस थिटा नेहमीच काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या डायरेक्शनने असेल. लक्षात येते का तुमच्या? म्हणून आपण काय करतोय तर कॉम्बिनेशन घेत असताना कसंही घेऊ शकतो आपण, ई कॉस थिटा इंटू डी एस घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा ई इंटू डी एस कॉस थिटा घेतलं तरीसुद्धा चालणारं असेल. फक्त तुमच्या लक्षात एक गोष्ट ठेवावी लागेल तुम्हाला की हा एरिया व्हेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमधला अँगल जो असतो तो नेहमीच काय असेल 0 डिग्री असेल. बरोबर आहे? राहील लक्षात तुमच्या? अगदी साधा असा कॉन्सेप्ट आहे, सोपी गोष्ट आहे, सहज लक्षात येणारी आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा करते. आता पाहूया एक अशी डेफिनेशन की जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला ॲनालॉगस आहे. बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. एक एकक इतक्या एरियामधून, बघा युनिटी इतक्या एरियामधून किती फ्लक्स पास होत आहेत त्या म्हणजे काय आहेत तर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी रिप्रेझेंट करणाऱ्या फ्लक्स आहेत. इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया इज नथिंग बट इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. एस युनिट काय लिहितोय आपण? व्होल्ट पर मीटर किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. व्होल्ट पर मीटर किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर ह्या आधीसुद्धा आपण एका क्वांटिटीला युनिट दिलेला आहे आणि ती आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, की जिला आपण कॅपिटल ईने रिप्रेझेंट करायचो. याचा अर्थ असा, इलेक्ट्रिक फील्डसुद्धा जर व्होल्ट पर मीटरमध्ये मोजली जात असेल आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीसुद्धा जर व्होल्ट पर मीटरमध्ये किंवा वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजली जात असेल, याचा अर्थ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ही इक्विव्हॅलंट आहे. कुणाला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला. येते म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ॲनालॉगस टू ऑर इक्विव्हॅलंट टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. राहील ना लक्षात? या आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट होत्या त्या तर तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागणार आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॉस लॉ शिकवणार आहे आणि त्याचा प्रूफसुद्धा आपण पाहणार आहोत. कुलम्स लॉच्या मदतीने आपण गॉस लॉ जो आहे किंवा ज्याला गॉस थिअरम असं सुद्धा म्हणतात, तर त्या गॉसेस लॉचा प्रूफ आपण बघणार आहोत आणि तो प्रूफ देण्यासाठी आपण मदत घेणार आहोत कुलम्स लॉची. ठीक आहे? तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.